जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि हा आमची धनी टाकले दिनकर कंपनीचं सुहास ब्रँड टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि 15 गुंठ्यामध्ये 15 किलोच टाकलेले आहेत. आणि ते आता स्प्रिंकलर सोडलेलं आहे त्याच्यावरती. आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही शेततळ्याचं पाणी याच्यासाठीच वापरतो की आम्हाला असे कामं केलं जातं. आणि हार्वेस्टिंगसाठी गहू रेडी आहेत, पण हार्वेस्टिंगला नंबरच लागत नाही अजून. असं कोण कोण आहे बरं ज्यांना गहू काढायचा आहे पण नंबर लागत नाही. आणि आता हे आम्ही फक्त 3-4 दिवसातनं 10-15 मिनटं सोडतो, पण आमची धनी खूप चांगली येते ना. आता तुम्ही बघणार पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी समोरून पण दाखवते तुम्हाला की पूर्ण जमीन छान भिजली गेली आहे, एकदम छान उगून येते ना. आता उगन शक्ती उन्हाळा पावसाळा असं काही नसतं, त्याला पाणी दिलं, चांगली भुसभुशीत जमीन असली तर उगून येते. तर रेन पाईपनं असं रिमझिम पावसासारखं आमची धनी भिजत आहेत आता. आणि लगेच मस्त भिजलं की उगून येणार. हे दुसरं पाणी आहे याला, पण आरीने पाणी भरलेलं नाही मुळे अजूनही बघा भुसभुशीत दिसतं. आणि रेन हार्वेस्टिंगवरती जे पाणी आपण मेथी भाज्या किंवा धनी वगैरे काढतो ना, तर ते उपटायला पण सोपे जातात. आधी ती अभ्यास करायला घेऊन आली काढण्यासाठी पूर्ण रेडी. पहिले आम्ही सोंगायचो याला, पण आता मशीन येत आहेत तर ठीक आहे. आणि चाराचं भूस व्हायचं पहिले, कारण भुसाचा खूप जास्त वापर केला जायचा. पण आता सोंगायला कोणी भेटत नाही, घरी एवढं सोंगू शकत नाही. आणि कुट्टी बनवतोय तर आता ते मुरघास बनवल्यामुळं चाराचं पण टेन्शन नाही राहिले. त्यामुळं असंच आता खनखन करतोय बघा कसा वाळला. येईल आज नंबर लावलेला आहे आम्ही 8 दिवसापासून. आता आज आलो 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 करत करत लवकर येऊन जाईन. आता झाडावर पिकलेलं रामफळ खायला या आमच्याकडं. आमचं कॅमेरामॅनच वटर डोळे करतोय, पण आता त्याला भेटत नाही. मस्त आहे. आणि हे पण मिळालंय, अजून पण सापडतील त्याला, धुंडावं लागतील थोडे. खूप गोड आहे. कोणाला आवडतं बरं कमेंट्स मध्ये सांगायचंय. पण आमच्याकडे मागायची नाही, हा ना देते, संपून जाते ना. आणि मी मस्त मुरघासावर चढून 2 छान रामफळ तोडलेत. आणि ते झाडावरतीच पिकलेलं एक मी तिथंच फोडलं. अर्धा आदितीला द्यावा म्हटलं आणि अजून दुसरं पण हा आम्ही दोघी पण बघा हालत नाही जागच्या तिथून. आणि मधून कसरत करून देतो एकमेकींकडं. आणि इथं बसून खाण्यात जो आनंद मिळतोय ना, तो शब्दात सांगता येत नाही. खूप छान. आणि झाडावरती पिकलेलं रामफळ खाण्यासाठी इतकं टेस्टी लागतंय. आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते हार्वेस्टिंग मशीन आलेले आहेत आता. आणि ह्या हार्वेस्टिंग मशीनने आम्ही 2 वर्षापूर्वी गहू काढला होता आणि व्हिडिओ बनवला होता. तेव्हा त्यांना आठवण येत अजून, ते आपले व्हिडिओ बघतात सगळे. आणि त्यांनी पटकन नंबर लावून भांडून तंडून मशीन घेऊन आलं. आता आलं त्याला जागा करून देतात. आणि मागच्या वर्षी आमच्याकडे पाणी नसल्यामुळं, कारण त्याला जागा बी भरपूर लागते, जास्त नाही आपला जास्त नाही, कारण आमच्याकडे एवढी शेतीच नाही. जय श्री गणेशा. आणि त्यांना खरंच बघायचं 7-8 दिवसाचं अन्न टाकताना काही वाटत खूप जास्त करून वाया घालतात. त्यांनी बघायचं आजपर्यंत माझी व्हिडिओ बघितला असेल तर 4 महिन्यापासून एवढी मेहनत चालली आहे. आणि आजही बघायला त्यानंतर दळण करणं, आणणं, पीठ पोळ्या बनवणं, किती मोठी मेहनत आहे. आणि आपण असं म्हणतो की आता मला जास्तीचं त्यापेक्षा मशीनची आम्ही 8 दिवसापासून वाट बघत होते. अखेरकार ते आलेले आहेत. आणि आता बघा इकडून तिकडून गरके मारून ते फटाफट आमचं गहू मोकळा करून दे. आणि लवकरच इकडून राऊंड तिकडून राऊंड मजा येते ना. आधी ती आपण सगळीकडे धुळधुळ झाली ना, आधीनं सेफ्टीसाठी रुमाल बांधून घेतला आहे, मी पण बांधते. आणि मुलांना तुम्ही बघा, भाकरीची पोळीची गोष्ट किती लंबी आहे. गहू शेत नांगरल्यापासून तर आपल्या ताटामध्ये येण्यापर्यंत किती सगळा वेळ लागतो. त्या एका अन्नाची किंमत जेव्हा कळते, जेव्हा आपण शेती डोळ्यांनी बघतो त्यावेळेस कळतं की याला किती मेहनत लागते. आपली आई मेहनत घेते त्याच्यासाठी, पप्पाही ते घरात आणण्यापर्यंत घेतात. तर मग आपण
पाहिजे तितकं अन्न आपण शिजवायचं आणि तितकंच खायचं. उरलेलं योग्य वेळात लवकर कोणापर्यंत पोहोचवणं. तर बघा आता सुरू झालं आहे आणि झपझप करत करत आता ते एकदम 15 ते 20 मिनिटामध्ये आमचं काम झालं. कारण आमची गव्हाची तिथं टाकी भरली एवढा ते आला दिसत होता छान, पण घडला नाही तो इतका. पाणी सगळं व्यवस्थित झालं तरी आता जवळ येतं तेव्हा एवढा दूर हळद उठायचं ना की बस. आणि ऊन आता गाहारचा उठलाय भाडं आणि ज्याला बघायचं शेतीतला तो कसं तयार होईल तो पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हा म्हणता म्हणता मशीनने आपलं काम सुरू केलं. इकडून तिकडं तिकडून इकडं त्याचे राऊंड सुरू झाले आणि जसे जसे राऊंड सुरू होत होतं ते तसं तसं वावर खाली होत होतं. आणि जे पण म्हणतात ना की फक्त कामावर एकदा सुरू झालं ना की असं वाऱ्यास टाईम सटत पळतो तसंच झालं होतं. एवढ्या उन्हाचं एवढं. आणि हे मशीनची एक खासियत सांगायची तर हे आतापर्यंत मी लहानपणापासून बघत होते की जे पण मशीन यायचं ते पंजाबकडचे असायचे, पण हे पंजाबकडचे चालवणारे ड्रायव्हर काका दिसत आहेत पण हे आपल्या मराठी लोकांचंच आहे, महाराष्ट्रातल्या लोकांचं मशीन आहे. आणि ते एक नसून दोन नसून तर अक्षरशः 5-6 त्यांच्याकडे आहे आणि खूप उत्कृष्ट प्रकारे शेतकऱ्यांची मदत करता येते. कमी वेळेमध्ये काम वाचवतात आणि हे काम पहिले खूप अवघड आहे. किती दिवस जायचे त्या सोंगणीमध्ये, खळं बनवण्यामध्ये. खळं बनावं लागायचं. खळं 8-10 दिवस फक्त तुडून काढायचं पाणी आणि शेण टाकून. त्यानंतर आम्ही त्याला सारवायचो. मग कापणी करायची, नंतर ती गोळा करायचं, त्यानंतर उफणेरमध्ये टाकायचं आणि मग ते धान्य येणार. तर हे सगळं चाऱ्याचं तुम्ही म्हणाल चारा होत नाही ताई, आणि तर चारा आम्ही मुरघास मक्काचा बनवतो त्यामुळं तेही टेन्शन राहिलेलं नाही आता. ही मशीन बघायला खूप
आणि आता हा म्हणता म्हणता एक वावर आमचं कंप्लीट झालंय का आधी ती, आता दुसरीकडून पण सुरू केलंय, लवकरच ते पण संपून जाईल. आणि त्याला नंबरसाठी उभा किती जण आहेत बघा इकडं, हे सगळे नंबरला आहेत. फोनवर कितीतरी लोक आहेत अजून. आणि हे लोक दिसत आहेत ना, हे नंबरसाठी उभे आहेत आणि फोनवरती पण खूप नंबर आहेत. आता एक पट्टी झाली आमची, पट्टीमध्ये मक्का होती, आणि मध्ये पोल असल्यामुळं वायर ते खूप खाली येते आणि मशीनला लागू नये म्हणून योगेशनी वरती झेलून धरलं थोड्या वेळ तार. आणि त्यानंतर तिलाच गहू काढून घेतला आणि ऑलमोस्ट संपत आलायत, सगळा गहू सोंगून झालायत. आणि आता ते ताडपत्री आथरले तिकडं. आईचं म्हणणं होतं जरासं इकडं आणावं, आई गेली तेव्हा, कारण उचलायला गहू पुन्हा सोपे जातील आणि इथं आपली रास घराच्या जवळ पडल, कारण लगेच घरी थोडी नेणार आहे तिला वाळवणार. सगळ्यांनी तिकडं आथरवली होती पण आईला ते काही मान्य नव्हती, त्यामुळं आईनं ओढून ती इकडं आणली आहे. पूर्ण गहू वरती आंतरली आता आणि लगेच मशीन पण तिकडनं यायला लागले आणि आता आपली रास आपल्या हातात येणार. तर बघूया कसे गहू निघाले, गव्हाचा रंग कसा आहे, गव्हात काचोळ्या आल्या का. काचोळ्याचा प्रश्न नाही, गहू खणखणीत वाळलेला होता. आणि त्याच सोबत त्याच्यामध्ये उपटून येत तर नाही त्याच्यामध्ये, आणि त्यांनी खाली मशीन खूप लावलेलं नाही, त्यामुळे त्याच्यात खडे माती पण येणार नाही. म्हणतात ना होऊस तर दमे पण नेऊस तर नाही, तसं झालंय. आता किती गहू आणि कसा आला असेल बघण्यासाठी आतुरतेने वाट बघतोय आम्ही. आणि आता पटकन सुरू होणार आहेत, कारण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत आहेत. एवढ्या दिवसानंतर, एवढ्या दिवसांनी पाणी भरतोय, त्याची देखरेख करतोय, सगळ्या गोष्टी, आणि सगळे रेडी आहेत. ताडपत्री आथरली पण झालं काय, नेमकं तुला छिद्र होतं तिथंच त्याच्यावर. आणि बघा आपली गंगा आली असं म्हणतात, तशी आपली धान्याची रास. आणि हा म्हणता म्हणता धपाधप आपली राशी गव्हाची आपल्याजवळ आली आहेत बघा. ताडपत्री आपली, आणि वारं पण असल्यामुळं काय झालंय त्याचे एक उठलेलं पण गेले बघा, धुवडती सगळे धुवून. आणि काचोळ्या नाही, काय नाही, खडे नाही, गोटा नाही, एकदम छान असे गहू तयार झालेले आहेत आपले. आणि आता याला व्यवस्थित वाळवून भरून ठेवणार, मगच पाहिजे तेवढे. मग मला मशीनवर चढायचं होतं, मस्त चढली मी, पण ती शूटिंगच आली नाही. काय झालं होतं, ऊन खूप असल्यामुळं ना मोबाईल पण काम करत नव्हता. आणि आम्ही नंतर बघितलं ते शूटच झालं नाही. खूप मस्त होतं आणि छान वाटलं. त्याचं साडीवर मी चढणं एवढा उंचावरती मजा. जशी वरती गेली मी तशी त्या भैयाने मला सांगितलं आप इधर बैठ जाओ. और आणि आपल्याला बाहेर निघायचं होतं आता आम्हाला. तर मला मशीनचं सोंगणीच्या वेळेस, मागच्या वेळेस मी बसली होती, त्यावेळेस ते गहू अशा ओंब्या दिसत होत्या ना, धडधड आणि तो खकान. आणि त्या मशीनची मला खूप भीती वाटली होती, कारण ते एवढं गिळतं ना, ते जसं काही राक्षसासारखं गप्प. तर तसं त्यामुळं, आणि माझ्यासोबत आज कोणी नव्हतं पण तिथं, तर त्यामुळं मी योगेश ते खाली बघत होते कसं काय. आता यांना पैसे पण लगेच देऊन टाकले आणि लवकर काम झालं, त्यामुळं अजून छान वाटत होतं. ह्या दादांचंच मशीन आहे आणि हे कचनेरचे आहेत, आसराचे कचनेर, कोणाकोणाला माहिती आहेत. तर छान वाटलं त्यांना. रामफळा खाण्यासाठी मोठी गाडी घेऊन आईने, पण त्यांनी घेतलं नाही. मग पाणी वगैरे घेतलं आणि ते तिथून गेले. आणि खळं होत नाही तसंच आमच्या लक्ष्मण भाऊ आले आणि त्यांना धान्य टोपलंभर
ते पहिले 12 बलुतेदार होते बघा, त्यापैकी हे एक आहेत आणि सगळ्यांना आपण देत असतो. तर जसं खळं झालं की हे सगळेजण आता असेच येणार. आता तरी थोडं पहिले अर्धी गोणी घेऊन जायचे ते, पण आता गहूच थोडे त्यामुळं एक टपला. 8 दिवसांनी वाट बघत होतो आणि 20 मिनिटामध्ये गव्हाच्या राशी आपल्या हातात. आणि गहू पण बघा किती छान आहे, छान आहे ना. जळून दाखव. बघितलं किती सुंदर छान गहू तयार झालायत आणि याला किती मेहनत लागली आहे, म्हणून कोणी अन्न वाया घालवायचं नाही आतापासून. तर आपला गहू आपल्या हातात आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. परत भेटूया नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.